बंजारा समाजाच्या बांधवांनी एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावा यासाठी सोलापूरमध्ये भव्य मोर्चाचं आयोजन केलं होतं। या बंजारा समाजाच्या आरक्षणाला वेळोवेळी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आपला पाठिंबा दर्शवला आहे। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शासनाला हैदराबाद गॅजेट लागू करण्यास भाग पाडले। याच गॅजेटच्या माध्यमातून मराठा समाजासह बंजारा समाजाशी त्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, त्याचा त्यांना फायदा होत आहे। त्यामुळे अखंड मराठा समाज शहर जिल्हा सोलापूरच्या वतीने बंजारा समाजाच्या या आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला। यावेळी कर्नाटकातून बंजारा समाजाचे धर्मगुरू जुगनू महाराज, युवराज राठोड, जय जवान जय किसान संघटनेचे प्राचार्य रवी चव्हाण, विजापूरचे आमदार देवानंद चव्हाण, नगरसेविका अश्विनी चव्हाण यांची उपस्थिती होती। त्यांना आपल्या समर्थनाचं पत्र मराठा समाजाचे रवी मोहिते, महेश घाडगे, रविकांत भोपळे, ॲडव्होकेट गणेश कदम, पोपट भोसले, विकास कदम, इंगोले महाराज यांनी दिलं आणि मनोज जरांगे पाटील हे बंजारा समाजाच्या मागे उभे आहेत असं त्यांना ठोस आश्वासन दिलं। बंजारा समाजाच्या वतीने संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत। मराठा समाजाला 50% मधनं आरक्षण मिळालं पाहिजे, तो लढा जरांगे पाटलांनी जवळपास 17-18 आमरण उपोषण केले। गरजवंत मराठ्यांनी कोट्यावधीच्या संख्येने त्यांना पाठिंबा दिला। आमच्या ज्या काही 8 मागण्या होत्या त्यापैकी आम्ही गेल्या 27-28-29 तारखेला 27-28-29 तारखेला मुंबई या ठिकाणी कोट्यावधीच्या संख्येने मराठा समाज त्या ठिकाणी जमा झाला आणि सरकारला 8 पैकी 6 मागण्या मान्य करायला भाग पाडलं। त्या 8 मागण्यापैकी एक मागणी होती ती हैदराबाद गॅजेट लागू करा म्हणून। आज त्या हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून मराठा समाजाच्या कोट्यावधी कुणबी नोंदी त्या ठिकाणी मिळत आहेत आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की ज्या जरांगे पाटलांनी हा आंदोलनाचा लढा उभा केला आणि हैदराबाद गॅजेट लागू करायला भाग पडलं आणि या हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून आमच्या या बंजारा समाजाला त्या हैदराबाद गॅजेटचा आरक्षणाच्या संदर्भात फायदा होत आहे आणि ही एक आम्हाला आनंदाची बाब आहे, अभिमानाची बाब आहे। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।